नमस्कार, मी आज कर्जतला आले आहे पंचायत समितीमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी आपण इंटरव्हेन्शन आणि किमान डझनभर योजना या ठिकाणी आपण चालवतो आहोत. या सगळ्या योजनांचा कॉन्व्हर्जन्स हा जर गटांच्या माध्यमातून केला तर मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात गट जे आहेत ते फायद्यात येऊ शकतात, शेती फायद्यात येऊ शकते. आणि जसं मगाशी आमच्या ताईने सांगितलं की एक ताई सोनं घेते, एक ताई घर बांधते, एक ताई अजून काही करते, अशा प्रकारचं परिवर्तन हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक अतिशय चांगला अशा प्रकारचा एक प्रयोग आपण करतो. मी विशेषतः आमच्या कृषी विभागाचं अभिनंदन करेन की कृषी विभागाने या ठिकाणी हा फार्मर आपला आहे याला पूर्णपणे ओनरशिप दिली. कारण अनेक वेळा आमच्या सरकारी विभागांचं मत असं असतं की जे कोणीतरी करताय ते आमचं नाही आहे. त्यामुळे इथे मात्र कसं राहतं, इथे कदाचित अगदी तुमच्या लक्षात आलं असेल काही ठिकाणी तुमच्याही पेक्षा जास्त याची चिंता आमच्या कृषी विभागाने आमच्या पुण्याच्या लोकांनी त्या ठिकाणी केली. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही ओनरशिप आज सरकारने देखील दिलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी या सर्वांचं अतिशय मी अभिनंदन करतो. तर रस्तोगी साहेब जरी कृषी क्षेत्रात आणि ते जरी आपण मुख्य सचिव नियुक्त असले तरी त्याचा फायदा असा आहे की त्यांनी कृषी क्षेत्रात इतकं काम केलं आहे की त्यामुळे आता आपण मुख्य सचिव नियुक्त यांच्या आपली तिजोरीची चावी असते. त्यामुळे कृषी क्षेत्रातला तर तिजोरी उघडी तर आपण निश्चितपणे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपले सचिव असतील, आपले त्या ठिकाणी कमिशनर असतील, सगळ्यांचं ते अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि जसं अनिलजीने सांगितलं निश्चितपणे आपल्याकरता थोडं चिंतेचा वर्ष आहे. अल्निनोमुळे पाऊस कमी होणार ही आपल्याला कल्पना आहे. पण मी तर असं म्हणेन की आता चुकून न जाता या वर्षी जर आपण योग्य पद्धतीने याचा सामना केला म्हणजे अडचणीच्या वेळी जर आपण त्या ठिकाणी तग धरली तर पुढची वर्ष चांगली आहे. एकदा अल्निनोचं वर्ष गेलं की परत 5-7 वर्ष तरी अडचण नसते. त्यामुळे हे वर्ष जर आपण योग्य पद्धतीने काढलं आणि या वर्षी जर आपण बॅटिंग करू शकलो तर तुम्ही लक्षात घ्या पुढच्या वर्षी सेंचुरी मारल्याशिवाय आपण काही परत येत नाही. आणि म्हणून अनिलजींनी महत्वाचा संदेश आपल्याला दिला. पाऊस पुढे गेलेला आहे हे लक्षात घेता आपापल्या गावातले जलसंधारणाचे स्ट्रक्चर्स हे तात्काळ कुठे डागडुजी करायची असेल, कुठे डीसीटी करायचं असेल, गाळ काढायचा असेल, या सगळ्या गोष्टी आपण वेगाने करूया. आपल्याला कल्पना आहे की गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार याच्या अंतर्गत इतक्या मोठ्या प्रमाणात काम आपण करतो. गाळ काढलेला आहे. आपला आजपर्यंतचा अनुभव असा आहे तर यापूर्वीचा अनुभव 2015 साली आला होता. आपले अधिकारी यांचेही मी आभार व्यक्त करतो. डिजिटली यूट्यूबवर आणि झूमवर बोललेले आपले शेतकरी मेंटर्स, टीम पाणी सर्वांचे या स्पर्धेसाठी अभिनंदन आणि शुभेच्छा. फार्मर 2024चा हा शुभारंभ कार्यक्रम इथेच संपन्न होतो असे मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, हे सर्व शेतकरी आणि कृषी अधिकारी आले होते. आणि ह्या आमच्या जगताप मॅडम कृषी अधिकारी आमच्याकडच्या. माझा अवतार चांगला नाहीये मॅडम. तुमची वटपौर्णिमा झाली असेल का? माझी वटपौर्णिमा लवकर करून आले, पहाटे इकडे यायचं तेव्हा. चला, व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करा.